पद्धतीने तुम्ही हा लग्नाचा निर्णय घेतला? माझी पहिली भेट गोंडबाबावर झाली होती आणि त्याच्यानंतर यांनी नंबर मागितला, की तुझा नंबर मलाच पाहिजे. मी नंबर दिला. आम्ही कॉन्टॅक्ट केला दोघांनी. मग कॉन्टॅक्ट करता-करता आमचं प्रेम झालं. प्रेम झाल्याच्यानंतर आमचं 2.5 वर्ष आम्ही कॉन्टॅक्टच केला आहे. त्यानंतर आम्ही एक निर्णय घेतला. चेतननी आणि त्याच्या वडिलांनी, आई-बाबांनी आणि माझ्या आई-बाबांनी निर्णय घेतला, का आपण यांचं लग्न करून द्यायचं. आणि आज लग्न आज लग्न पार पडलं. काय नाव तुमचं? निकू चिंचखेडे. आणि तुम्ही लग्न करण्यापर्यंत कसा निर्णय कसा म्हणजे कधी घेतला आणि काय म्हणजे झालं? एकदम 2.5 वर्ष झालेलं होते. 2.5 वर्षानंतर पहिली भेट आमची गोंडबाबावर झाली, गोडाऊनवर. त्याच्यानंतर भेटणं मग फोनवर बोलणं चालू झालं. त्यानंतर मग धीरे-धीरे 2.5 वर्ष झाले. मग 2.5 वर्ष झाल्याच्यानंतर मग डायरेक्ट ठरलं लग्न करून घ्यायचं असं. तुम्हाला माहित होतं हो, सगळं? सगळंच मला. घरच्यांनी विरोध केला? नाही, काहीच नाही. घरच्यांनी काय म्हटलं? करून घ्या बा, तुम्हाला तुला पटत तर करून घ्या लग्न. राजी आहे. तुम्ही दोघं खुश आहात? हां. काय नाव तुमचं? चेतन नासरे. चेतन? नासरे. तर तुम्ही एक आगळं-वेगळं लग्न या ठिकाणी लावून दिलं. कसं नेमकं हा प्रयत्न केला तुम्ही आणि कसं सक्सेसफुल? नाही, खरं म्हणजे चेतनचं मनापासून अभिनंदन करते मी आणि सगळ्यांनी जो सपोर्ट आहे त्यांचा पण. म्हणजे एक म्हणून एक आतापर्यंत आपण जातीच्या पलीकडची लग्न बघितली, धर्माच्या पलीकडची लग्न बघितली. पण एक लिंगाच्या पलीकडचं लग्न हे आपण पहिल्यांदा बघतोय आणि मला असं वाटतंय प्रेमामध्ये जात, धर्म, लिंग याहीपेक्षा माणुसकी आणि मानवता ही सगळ्यात मोठं आपल्याला म्हणावं लागलंय आणि प्रेमाला हे याचं कशाचं काही बंधन नसतं. आणि सगळ्यात एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून आणि एक बदल प्रवर्तक म्हणून मला आनंद या गोष्टीचा होतो, की ट्रान्सजेंडरच्या बाजूनी बदल प्रवर्तक म्हणून समाजामध्ये वाढती संख्या आहे आणि ती अशीच वाढत राहणार आहे. त्याच्यामुळं यांच्या जगण्यामध्ये स्वाभिमान येईल निश्चितच आणि समाजाचं, चेतनच्या परिवाराचं मनापासून अभिनंदन करते मी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.